19 एप्रिल 2024 या दिवशी स्वातंत्र्योत्तर काळातील 18व्या लोकसभा निवडणुकांची पहिली फेरी पूर्ण झालेली होती. 1 जूनला संध्याकाळी सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश मिळून 543 मतदारसंघांचं मतदान पूर्ण झालेलं होतं. 7 फेऱ्यात ही निवडणूक झाली असून 4 जूनला मतमोजणी देखील झाली. त्यानंतर सर्व विजेत्या स्त्री-पुरुष उमेदवारांनी खासदार म्हणून शपथ घेतली. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात. 2019 साली झालेल्या निवडणुकींद्वारे एकंदर 542 जागांपैकी 78% म्हणजे 14.4% महिला संसद सदस्य 17व्या लोकसभेत निवडून आल्या होत्या. तर राज्यसभेतील 224 सदस्यांपैकी 24 म्हणजे 11% सदस्य महिला आहेत. म्हणजेच राष्ट्रनिर्मितीत जवळपास निम्म्या समाजाचं योगदान अगदीच त्रोटक आहे. कोणत्याही आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, शिक्षण, आरोग्य, जीवनमान अशा विविध क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या देशासाठी ही परिस्थिती चिंताजनकच आहे. यावर उपाय म्हणून 1993 सालापासून प्रलंबित असणारे महिला आरक्षण विधेयक 21 सप्टेंबर 2023 या दिवशी दोन्ही सदनांमध्ये केंद्र सरकारनं मांडलं. त्याला केवळ 2 सदस्य सोडता बाकी सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण समर्थन देऊन पारित केलं. इतक्यातच सर्व राजकीय पक्षांच्या सर्व उमेदवारांच्या याद्या देखील घोषित झाल्या होत्या. महिला आरक्षण विधेयक सामान्यतः महिलांच्या हितासाठी विहित धोरणे आणि कायदे स्थापित करण्यासाठी देशाच्या सरकारद्वारे पारित करण्यात आलेलं आहे. हे विधेयक विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी महिलांना संरक्षण, समर्थन आणि समानता प्रदान करण्याच्या उद्दिष्टानं बनवलं गेलेलं आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो. महिलांना समान संधी, समान वेतन, काम करण्यास प्रोत्साहन व समर्थन मिळवून देणे हे या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यांना शिक्षण, रोजगार, नोकरीतील प्रगती इत्यादी विविध टप्प्यांवर सक्षम करणे सकल भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतीय स्त्रियांचं जीवनमान उंचावण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. या विधेयकांतर्गत महिलांना काम करण्यासाठी सुरक्षित आणि न्याय्य वातावरण प्रदान करण्याकरिता अनेक उपाय मांडले गेलेले आहेत. महिला सक्षमीकरण झाल्यानं महिला समाजात त्यांची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. महिला आरक्षण विधेयकाची विविधता विविध देश आणि त्यांच्या सामाजिक संदर्भांवर अवलंबून असते. या अंतर्गत विशिष्ट जात किंवा वर्गाच्या आधारावर देखील आरक्षण धोरण ठरवल्या गेल्याची उदाहरणे आहेत. 1957 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत फक्त 45 महिला उमेदवार होत्या. 2019 पर्यंत हा आकडा 726 पर्यंत वाढला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संसदेत महिलांची टक्केवारी 1957 मध्ये 4.5% वरून 2019 मध्ये 14.4% पर्यंत वाढली आहे. अर्थात पुरुष उमेदवारांची संख्या देखील 1957 मधील 1474 पासून 2019 मध्ये 7322 पर्यंत वाढली आहे. म्हणजे निवडणूक लढवणाऱ्या पुरुष उमेदवारांची संख्या 5 पटीने वाढली आहे, तर 16 पट अधिक महिला उत्सुक उमेदवार म्हणून निवडणुकीत लढाईला उतरलेल्या दिसतात. 57 साली एकूण उमेदवारांच्या केवळ 2.9% उमेदवार महिला होत्या. 2019 पर्यंत ही संख्या फार वाढली नसली तरी 9% पोहोचलेली दिसली. मात्र महिला उमेदवारांची संख्या अजूनही 1000च्या पुढे गेली नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या निवडणूक अधिकार संस्थेने दिलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार लोकसभा निवडणुकीत 10%हून कमी उमेदवार महिला होत्या. 8337 उमेदवारांपैकी केवळ 797 महिला होत्या. म्हणजे 7 टप्प्यात लढल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या उमेदवारांपैकी केवळ 9.5% महिला उमेदवार होत्या. म्हणजे केवळ 0.5% महिला उमेदवारांची संख्या वाढली होती असं म्हणता येईल. याचा अर्थ पुरुष उमेदवारांशी बरोबरीने लढत देऊ शकतील अशा तुल्यबळ महिला नेता आजही भारतीय समाजात कमी आहेत. आरक्षण कायद्यामुळे विशिष्ट सीट्सवर केवळ महिला उमेदवारच उभ्या राहू शकतील, तेव्हा ही लढत समसमान असेल. पण आजही निवडणूक
राजकारण यांसारख्या सामाजिक राष्ट्रीय विषयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन त्या मानाने सकस नाही असं म्हणावं लागतं. अर्थात ही परिस्थिती जगभरात सर्वत्र पाहायला मिळते. केवळ राजकीय पक्षांना यासाठी दोषी धरता येणार नाही. उलट भारतात ही परिस्थिती सुधारावी म्हणूनच भाजपने पुढाकार घेऊन आणलेल्या महिला आरक्षण विधेयकाला क्वचित कोणी वगळता बाकी सर्वच पक्षांनी अनुमोदन दिलेलं होतं. याचा फायदा घेऊन समाजातूनच स्त्री उमेदवार अधिकाधिक संख्येने राजकारणात येऊ लागतील यावर येत्या 5 वर्षात लक्ष केंद्रित करायला हवं, जेणेकरून आपणाला येत्या काळात वेगळं दृश्य पाहता येईल. महिलांचा लोकसहभाग वाढवणे एखाद्या बृहत समाजाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. अधिकारिक जबाबदारीच्या पदांवर स्त्रियांचा सहभाग वाढल्याचे अनेक मूर्त अमूर्त फायदे आहेत. त्यातील काही फायद्यांचा उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो. पहिला फायदा प्रतिनिधित्व. कोणत्याही लोकसंख्येचे प्रामुख्याने सरधोपटपणे स्त्रिया आणि पुरुष असे 2 प्रकार आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या स्त्रियांची आहे आणि म्हणूनच ज्या अधिकाराच्या पदावरून विशिष्ट समाजाला आकार देण्याचे, संरक्षण देण्याचे काम केले जाते अशा सर्व पदांवर स्त्रियांना समान प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा मूळ आधार आहे. दुसरा फायदा निर्णय क्षमतेमध्ये सुधारणा. महिलांच्या बाबतीत असं आढळून आलेलं आहे की महिलांच्या सहभागाचा निर्णय प्रक्रियेवर सकारात्मक प्रभाव पडतो. नॉर्वेमधील उत्तम बालसंगोपन तसंच भारतातील अनेक पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प अशी यशस्वी उदाहरणे महिलांच्या अधिकाधिक सहभागाला मजबूती देतात. तिसरा फायदा महिलांच्या प्राधान्यांचा विचार. 2014मध्ये आंतरराष्ट्रीय संसदीय संघाने केलेल्या संशोधनात तसेच इतरही अनेक अहवालांद्वारे हे सिद्ध झालेलं आहे की महिलांच्या वाढत्या उपस्थितीचा महिलांवरील हिंसाचार, महिलांचं आरोग्य, आर्थिक आणि कायद्यानुसार महिलांना समानता अशा विषयांवर सकारात्मक परिणाम होतो. चौथा फायदा संघटनात्मक व सहभाग. त्याच अभ्यासात असंही दिसून आलेलं आहे की स्त्रिया परस्पर सहकार्याने काम करण्यावर अधिक भर देतात. परिणामी एखादे काम अधिक चांगल्या पद्धतीने, कमी खर्चात, कमी वेळात पूर्ण करण्याची त्यांची क्षमता जास्त असते. तर 5वा फायदा असा आहे तो म्हणजे महिलांचा वाढता सहभाग. विविध अभ्यास गटांना असंही आढळून आलं आहे की राजकारणात नेत्या म्हणून महिलांची संख्या वाढल्यामुळे सामान्य महिलांना त्यांच्या महिला प्रतिनिधींशी संपर्क करणे खूप सोयीचे होते. तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून खुलेपणाने सामाजिक विषयात सहभाग घेण्यास त्या महिला खूप जास्त उत्सुक असतात. 6वा फायदा आहे लोकशाहीचे वर्धन. विविध संशोधनांमधून असं दिसून आलं आहे की स्त्री आणि पुरुष दोघेही अधिक लिंग समान संस्थांना अधिक न्याय्य आणि अधिक लोकशाही मानतात. तर 7वा आणि शेवटचा फायदा तो म्हणजे विविधांगी निर्णय घेण्याची उत्तम संधी. स्त्रियांच्या अनुभवांचे सामान्यीकरण करणे कोणत्याही प्रकारे एकवचनी म्हणून उपयुक्त नसले तरी हे ओळखणे योग्य आहे की स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळे अनुभव आहेत आणि लोकशाहीच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करण्यासाठी प्रभावी राजकीय प्रतिनिधित्वामध्ये हे आवाज आवश्यक आहेत.